गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसं आहात तुम्ही सर्व? काही मस्त. आय होप तुम्ही मजेत असाल आणि स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉगमध्ये. सो फायनली गणपती आलेले आहेत आणि मी तुम्हाला लास्टच्या व्लॉगमध्ये बोललेली की यावेळेस मी गणपतीचा व्लॉग करणार आहे. अँड तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगते, आमच्या इथं असं आहे की एक गाव एक गणपती. त्याच्यामुळे मला गणपतीचा एवढा काही दाखवता नाही येणार. आपल्या घरी असतं तर ती एक वेगळी गोष्ट होती, सर्व मजा बघायला भेटली असती, पण अनफॉर्च्युनेटली तसं नाही होऊ शकत. त्याच्यामुळे मी गणपतीचा एकच व्लॉग बनवते. आय होप तुम्हाला आवडेल. अँड आम्ही कसा साजरा केला, कशा तयाऱ्या केल्या, हे सर्व तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला भेटेल. सो व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा अँड लेट्स स्टार्ट द व्लॉग. सो रात्रीचे 12 वाजता आलेत. हा व्हिडिओ गणपतीच्या जस्ट एक दिवस अगोदरचा आहे. इथं मेहंदी काढतात सर्व. अँड हा नेल्ट आर्ट बघताय तुम्ही, तो दिशाने केला आहे माझ्या हातावर. सो तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला. मला तर खूप आवडला. अँड ही आहे कालीची मेहंदी. अजून मेहंदी बाकी आहे. बाय बघा टाइम. थँक्यू फॉर नेल आर्ट. थँक्यू फॉर मेहंदी. बाय बाय. रेडी झालो आहे. फर्स्ट टाईम तुम्ही मला ट्रेडिशनल लुकमध्ये बघत असाल. माझा आउटफिट. आणि आता आम्ही चाललो आहे गावातल्या गणपतीच्या पाय पडायला. सो चला जाऊ पटापट. आणि त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे जिजूसांच्या इथं. आणि अजून 2 गाव आहेत. मग तिथून आल्यानंतर घरी. सो कशी दिसते मी नक्की कमेंट करून सांगा. सो हा आहे विचुंगाचा राजा. एक गाव एक गणपती. दरवेळेसप्रमाणे यावेळेसही बाप्पाचं स्वागत खूप सुंदर प्रकारे झालेलं आहे. तो गावाच्या बाप्पाचं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही लगेच दिदीसांच्या इथं आलो आणि त्यांच्या गणपतीचं दर्शन घेतला. आणि हा होता दिदीसांचा गणपती, खूपच सुंदर. दिदीसांची बाप्पाचं दर्शन केल्याच्या नंतर आम्ही लगेच निघालो कोणला, बिकॉज कोणला माझी एक आत्या राहते. सो कोणलाही आम्ही भरपूर साऱ्या बाप्पांचा आशीर्वाद घेतला. सो ही आहे माझी आत्या. तुम्ही बोलत असाल मी व्हॉईसवर का करते, कारण की भरपूर म्युझिकचा आवाज आहे आणि गोंगाट आहे, त्याच्यामुळे माझं व्हॉईस तुम्हाला नीट ऐकायला येत नाही. सो कोणचं झाल्यानंतर आम्ही लगेच निघालो शिरडोनला. सो शिरडोनलाही आम्ही 2 ठिकाणी पाया पडलो, दोन्ही बाप्पांचे आशीर्वाद घेतले. सो शिरडोनचं झाल्यानंतर आम्ही आलो घरी. आणि व्ह्यू तुम्ही बघू शकता, किती सुंदर व्ह्यू आहे. आणि मी जशी तुम्हाला बोललेली का गणपतीचा एकच ब्लॉग केला त्याच्यामध्ये सर्व. सो आता ब्लॉग चालू होईल तो गणपतीच्या 3ऱ्या दिवशी. सो मी गेली माझ्या मैत्रिणीच्या इथं. तिच्या इथं पण गणपती असतो त्याच्यामुळे. सो मैत्रिणीच्या इथून दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो आमच्या एका मित्राजवळ पाया पडायला. सो त्यांचा पण बाप्पा खूप सुंदर होता. आणि या दोघी मम्मीचा बड्डे झाल्याच्या नंतर आत्ता गिफ्ट घ्यायला गेल्यात सर्वात लेट. काय शॉपिंग. सो फ्रेंड सर्कलमध्ये पाया पडल्याच्या नंतर मी गेलो नावड्याला, बिकॉज तिथं आमचा आत्याचा गणपती असतो. नावड्याला दिशा भेटले बघा. आणि या दोघी पण आज भेटल्या नशिबाने. तर या दोघी गायब होत्या ब्लॉगमध्ये. सो हा आहे नावड्याचा कृष्णाचा मंदिर. नावड्याचा कृष्णाचा मंदिर फर्स्ट टाइम व्हिजिट केला. आपला गणपतीचा छोटूसा व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. आय नो दॅट खूपच छोटा होता आणि एवढी मजा पण मला दाखवता नाही आली, बिकॉज एक गाव एक गणपती असल्यावर काहीच मजा असते त्याच्यामुळे. सो मी आशा करते मी पुढच्या टाईम तुम्हाला भरपूर इंटरेस्टिंग ब्लॉग आणि मस्तीचा ब्लॉग आणेल. आय होप तुम्हाला ते आवडतील. आणि हा ब्लॉगला पण जरा सपोर्ट करा. आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि चॅनलवर नवीन आहात, कोणाची वाट बघते सबस्क्राईब